हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ होण्याच्या अनेक घटना समोर येतात। त्यामुळे अनेक मुलींना त्यांचं आयुष्य देखील गमवावं लागतं। यासाठी कठोर नियम केलेले असले तरीही अनेक मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जातो। बारामती तालुक्यात विवाहितेला हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेवरून परिसरात संताप व्यक्त होत आहे। बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील चौघांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद व नणंदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। सुरेखा भाऊसाहेब गडदरे असं मयत महिलेचं नाव आहे। लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्यामुळे सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते असा आरोप आहे। बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासू ठकुबाई महादेव गडदरे, नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली। या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील गिरीम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे।